Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learning by Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॅक्टिस सेट 3.1 आणि चॅप्टर आहे सर्कल. हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करत असताना आपण सर्कल बद्दलचे सगळे कन्सेप्ट्स पुन्हा एकदा रिवाइज करणार आहोत आणि त्याचबरोबर दोन थेरम या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ते म्हणजे टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम. तो सुरुवातीला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करण्यापूर्वी थोडेसे कन्सेप्ट सर्कलचे आपण रिवाइज करूया, दोन थेरम आपण रिवाइज करूया, त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 चालू करूया. आपल्याला माहित आहे की सर्कल या पद्धतीने असतो, एक त्याला सेंटर, त्यानंतर हा सर्कल. तर आधीच्या स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलेलं की कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय, कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय, इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे काय. तर कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय, कुठलेही दोन सर्कल की ज्यांची रेडियस सेम आहे परंतु ते डिफरंट आहेत त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणणार. त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय, असे दोन सर्कल किंवा जास्त सर्कल की ज्यांची रेडियस वेगवेगळी आहे परंतु सेंटर एक आहे, अशा सर्कल आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणणार. आणि इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणजे काय, कुठलेही सर्कल जे एकमेकांना इंटरसेक्ट करतात असे सर्कल्स म्हणजे इंटरसेक्टिंग सर्कल. आपल्या बुकमध्ये एक्झाम्पल दिलेले आपल्या रेफरन्ससाठी पुन्हा एकदा मी ते दाखवतो. तर या ठिकाणी दिलेले कॉन्ग्रुएंट सर्कल्स, नंतर कॉन्सेंट्रिक सर्कल्स आणि इंटरसेक्टिंग सर्कल. सिंपल कन्सेप्ट आहे, आपण एकदा रिवाइज केलेला आहे. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट पाहूया. तर सर्कल रिलेटेड वेगवेगळ्या टर्म्स आहेत. त्या टर्म्स म्हणजे काय, हा सेंटर आहे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर रेडियस कशाला म्हणायची, तर सेंटर पासून सर्कलच्या कुठल्याही सर्कलवरच्या कुठल्याही पॉइंटला जर आपण जॉईन केला तर जे काय डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला आपण रेडियस म्हणायचे. हे जे डिस्टन्स आहे रेडियस असतं त्याला आपण आर ने डिनोट करतो. त्यानंतर कॉर्ड कशाला म्हणायचं, तर कॉर्ड म्हणजे काय, सर्कलवरचे कुठलेही दोन पॉइंट्स जर आपण जॉईन केले, कुठलेही दोन पॉइंट्स घ्या, हा पॉइंट घ्या, हा पॉइंट घ्या, हे जर दोन पॉइंट्स आपण जॉईन केले तर त्या जो काही सेगमेंट तयार होणार त्या सेगमेंटला आपण कॉर्ड म्हणायची. ही काय झालेली, कॉर्ड झालेली. त्यानंतर ह्या पॉइंट पासून इकडे जरी जॉईन केलं तरी त्याला आपण कॉर्ड म्हणणार. म्हणजे सपोज अशी देखील कॉर्ड असू शकते, ही देखील कॉर्ड असणार आहे. कुठलेही दोन पॉइंट्स घ्या त्याला आपण कॉर्ड म्हणायचं. त्याच्यानंतर डायमीटर कशाला म्हणायचं, तर ती स्पेशल कॉर्ड असणार आहे. ती स्पेशल कॉर्ड कशी आहे, तर ती कॉर्ड सेंटर मधनं जर पास झाली तर त्याला आपण डायमीटर म्हणायचं. म्हणजे या सेंटर मधनं जर पास झाली आणि सर्कलवरती कुठले दोन पॉइंट जॉईन केले तर त्याला काय म्हणायचं, डायमीटर म्हणायचं. आलं लक्षात, डायमीटर इज अ स्पेशल कॉर्ड विच पासेस थ्रू द सेंटर. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे सेकंड. सेकंड म्हणजे काय, तर त्याला आपण काय म्हणणार, सर्कलवरचे दोन पॉइंट्स आपल्याला जॉईन करायचे परंतु ते एक्सटेंड असणार आहेत अशा पद्धतीने. म्हणजे सर्कलच्या बाहेर जाणारी जी लाईन असणार आहे ही लाईन, याला काय म्हणायचं आपण, या लाईनला काय म्हणायचं, सेकंड म्हणणार. आलं लक्षात. दोन पॉइंट्स आपण जॉईन करतोय, काय करतोय, दोन पॉइंट्स सर्कलवरचे घेतो परंतु ते लाईन एक्सटेंड झालेली त्याला आपण काय म्हणायचं, सेकंड म्हणायचं. आणि त्याच्यानंतरचा स्पेशल कन्सेप्ट म्हणजे काय, टँजंट. तर टँजंट म्हणजे काय, स्पेशल सेकंड आहे की त्यावेळी त्या तो जो टँजंट आहे ती टँजंट सर्कलला फक्त एकाच पॉइंट मध्ये टच करते, एकाच पॉइंट मध्ये टच करते. हा जो पॉइंट असेल तो एकच पॉइंट असणार आहे, त्याला आपण काय म्हणायचं, टँजंट म्हणायचं. आलं लक्षात. या ठिकाणी मी या ठिकाणी नावं लिहितो आणि पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. तर पुन्हा एकदा पहा, हा सेंटर आहे, सेंटर पासून सर्कलच्या कुठल्या एका पॉइंटला जॉईन करणारी जी सेगमेंट असेल त्याला आपण काय म्हणणार, रेडियस म्हणणार. ते डिस्टन्स आपण आर ने डिनोट करतो. त्या रेडियसच्या डबल म्हणजे डायमीटर असणार आहे. डायमीटर काय असणार आहे, स्पेशल कॉर्ड असणार आहे. कॉर्ड काय आहे, सर्कलवरच्या कुठल्याही दोन पॉइंटला जर आपण जॉईन केले तर ती जी काय सेगमेंट असणार आहे त्या सेगमेंटला आपण कॉर्ड म्हणणार आहे. आणि डायमीटर इज स्पेशल कॉर्ड विच पासेस थ्रू द सेंटर, म्हणजेच रेडियसच्या डबल डायमीटर असणार आहे. त्यानंतर कुठलीही लाईन सेगमेंट जर सर्कलच्या दोन पॉइंट मधनं इंटरसेक्टिंग करत असेल, दोन पॉइंट क्रॉस करत असेल त्याला आपण सेकंड म्हणणार. आणि अशी स्पेशल सेकंड जी फक्त एकाच पॉइंट मध्ये सर्कलला टच करते त्याला आपण टँजंट असं म्हणणार आहे. तर हे बेसिक कन्सेप्ट आपले झालेले आहेत. त्यानंतर आपण थेरम पाहणार आहोत, टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम. पण त्याआधी आपल्या टेक्स्टबुक मध्ये काही कन्सेप्ट दिलेले आहेत, ते कन्सेप्ट आपण जस्ट एकदा रीड करूया आणि त्यानंतर पुढे जाऊया. काय दिलेलं आहे आपल्याला रिकॉल करायला सांगितलेलं आहे, काय, इन्फिनाइट सर्कल पास थ्रू वन पॉइंट. म्हणजे कुठलाही जर पॉइंट असेल त्या पॉइंट पासून आपण कितीही सर्कल पास करू शकतो. त्यानंतर याचा आपल्याला नंतर उपयोग होणार आहे, हे आपल्याला आधी स्टडी केलेलं आपण फक्त एकदा रिवाइज करतोय. नंतर इन्फिनाइट सर्कल पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. कुठले दोन पॉइंट्स असतील तर त्या दोन पॉइंट्स वरनं आपण इन्फिनाइट सर्कल पास करू शकतो.
त्यानंतर देअर इज युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉइंट घ्यायचे. त्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधनं फक्त एकच सर्कल पास होऊ शकतं. त्या 3 नॉन कोलिनियर पॉइंट मधनं अजून कुठलाही दुसरं सर्कल पास होणार नाही. म्हणजे जर सिंगल पॉइंट असेल तर आपण किती सर्कल पास करू शकतो, 2 पॉइंट असतील तर आपण किती सर्कल त्यामधनं ड्रॉ करू शकतो. परंतु जर 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर नॉन कोलिनियर पॉइंट्स रिक्वायर्ड आहे. जर सर्कल ड्रॉ करायचं असेल तर कोलिनियर असेल तर त्यामधनं सर्कल पास होणार नाही. 3 नॉन कोलिनियर पॉइंट असेल तर फक्त एकच सर्कल आपण पास करू शकतो आणि नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. तर हे कन्सेप्ट आपण रिकॉल केलेले आहेत. आता आपल्याला थेरम पाहायचा आहे की ज्या थेरमच्या बेसवर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व्ह करणार आहोत. आणि ते थेरम म्हणजे काय, टँजंट थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आणि तिसरा थेरम जो आहे तो पाहणार आहोत आपण टँजंट सेगमेंट थेरम. तर मी फिगर ड्रॉ करतो आणि एक्सप्लेन करतो. तर थेरम काय दिलेला आहे, टँजंट थेरम दिलेला आहे. अ टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आपण टँजंट पाहिलेले. टँजंट म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये स्पर्शिका म्हणतो. टँजंट म्हणजे सर्कलला फक्त एकाच पॉइंटमध्ये टच झालेली असते. जर डबल मल्टिपल पॉइंट असतील तर ती टँजंट असत नाही, त्याला आपण सेकंड म्हणतो. म्हणजे एकाच पॉइंटमधनं टच होणारी कुठल्याही डिरेक्शननी जर आपण या ठिकाणी सपोज आता हा पॉइंट आहे, या पॉइंटला आपण एक टँजंट काढली सर्कलला, ही सर्कलला टँजंट झालेली आहे, एकाच पॉइंटमध्ये टच झालेली. सपोज हा पॉइंट पी आहे असं आपण समजूया. तर पी पॉइंटला टच झालेली आहे. आता ह्या पॉइंट पासून जर सेंटरला आपण जॉईन केलं तर काय असणार आहे, रेडियस असणार आहे. कारण सर्कलवरच्या कुठल्याही एका पॉइंटला जर सेंटरला जॉईन केलं तर जी काय सेगमेंट तयार होणार आहे ती सेगमेंटला आपण रेडियस म्हणणार आहे. मग आता ही जी रेडियस तयार होणार आहे आणि ही जी सेगमेंट तयार होणार आहे, हा सेंटर ओ असं, तर पी ओ ही सेगमेंट तयार झालेली आहे. आणि सपोज ही एल ही टँजंट आहे, सपोज ही एल टँजंट आहे, एल नाव दिलेलं आहे. तर थेरम काय सांगतो, टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. आता टँजंट ऍट पॉइंट पी आहे, बरोबर आहे की नाही. टँजंट फॉर दिस सर्कल ऍट पॉइंट पी इज परपेंडिक्युलर, ही परपेंडिक्युलर असणार आहे टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता ह्या सर्कलची रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठला पी आहे, तर ह्या पी पॉइंटला जी रेडियस असणार आहे त्याला ती परपेंडिक्युलर असणार, म्हणजे हा अँगल 90 डिग्री असणार आहे. हा थेरम आपल्याला फार उपयोग पडणार आहे. जेव्हा जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळी आपल्याला याचा उपयोग करावा लागणार आहे. थेरम तुमच्या लक्षात आलं. जर सर्कल पासून जर आपण रेडियस ड्रॉ केली ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि टँजंट, तर त्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. आणि याचा कॉन्व्हर्स जो आहे, कॉन्व्हर्स काय सांगतो, जर कॉन्व्हर्स देखील आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी मी फिगर काढलेली, कॉन्व्हर्सचा थेरम देखील आपण एकदा रीड करूया. तर कॉन्व्हर्स काय दिलेला आहे, कॉन्व्हर्स ऑफ अ टँजंट थेरम, अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. म्हणजे लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस. आपण सपोज एक रेडियस घेतली आणि त्या रेडियसला, सपोज ही रेडियस आहे, या ठिकाणी सेंटर ओ आहे आणि हा पॉइंट पी आहे. ह्या पॉइंटला आपण परपेंडिक्युलर पी ओ जॉईन केल्यानंतर ह्या रेडियसला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. परपेंडिक्युलर लाईन जर आपण या ठिकाणी काढली, ही जर लाईन परपेंडिक्युलर असेल, काय दिलेलं आहे आपल्याला, ही लाईन ओ पी ला परपेंडिक्युलर काढलेली आपण. सपोज ही एन ही लाईन परपेंडिक्युलर काढलेली आहे, आलं लक्षात. एन ही लाईन एन एम ही लाईन परपेंडिक्युलर काढलेली आहे. हा जर 90 डिग्री असेल तर ही जी लाईन असणार आहे एन एम ही टँजंट असणार आहे कशाला, सर्कलला ऍट पॉइंट पी. म्हणजे दोन्ही थेरम एकमेकाचे कॉन्व्हर्स आहेत, याचा देखील आपल्याला उपयोग करायचा. म्हणजेच पहिला थेरम काय सांगतो की कुठलीही टँजंट त्या सर्कलच्या रेडियसला परपेंडिक्युलर असते आणि जर आपण परपेंडिक्युलर लाईन काढली त्या सर्कलच्या रेडियसला तर ती टँजंट असणार. हे दोन थेरम आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करायचे. त्यानंतर तिसरा थेरम आहे, तो देखील आपण स्टडी करूया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करूया. आता यानंतर तिसरा थेरम आपल्याला स्टडी करायचा आहे, तो म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम. थेरम काय सांगतो, टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे सर्कलच्या बाहेर कुठला एक पॉइंट घ्या, सपोज हा पॉइंट आहे, हा के पॉइंट आहे. ह्या पॉइंट पासून जर सर्कल आपण टँजंट ड्रॉ केले तर किती टँजंट ड्रॉ होणार आहे, फक्त 2 टँजंट्स ड्रॉ होणार आहेत आणि ते दोन्ही टँजंट काय असणार, कॉन्ग्रुएंट असणार आहे. सपोज आपण के पासून या सर्कलला जर टँजंट ड्रॉ करायचं म्हटलं तर आपला तो एक टँजंट म्हणजे काय, फक्त आपल्याला टच करायचा, एक सिंगल पॉइंट कॉमन असणार आहे ती लाईन आणि सर्कलमध्ये. तर हा एक टँजंट असणार आहे. हा के पासून एक टँजंट आपण ही टँजंट ड्रॉ केलेली आहे. त्यामध्ये सपोज हा ए पॉइंट आहे जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. त्यानंतर के पासून अजून एक टँजंट आपल्याला ड्रॉ करायचा की जो फक्त
एका पॉईंटला टच होईल, तर सपोज ही एक टँजंट असणार आहे, ह्या पॉईंट हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे बी, सपोज याला बी म्हणू. तर हे जे दोन टँजंट तयार झालेले आहेत, दोन टँजंट सेगमेंट तयार झालेले. आता हा के बी एक सेगमेंट तयार झालेली आहे आणि के ए एक सेगमेंट तयार झाली. हे काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. सेगमेंट के ए आणि के बी हे दोन्ही एकमेकांचे कॉन्ग्रुएंट असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे त्याचा अर्थ काय आला, कुठल्याही एक्सटर्नल पॉईंट पासून सर्कलला आपण फक्त दोन टँजंट काढू शकतो आणि ते दोन्ही टँजंट सेगमेंट एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. हा थेरम देखील आपण प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करणार आहोत. तर आपण क्वेश्चन नंबर 1 चालू करूया. तर प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन नंबर 1 पहा. इन द ॲडजॉइनिंग फिगर, म्हणजे ह्या फिगरमध्ये काय दिलेलं आहे, सर्कल दिलेला आहे. त्यानंतर इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी, हा सी सेंटर दिलेला आहे आणि रेडियस इज 6 सेंटीमीटर. म्हणजे सी पासून कुठलाही पॉईंट सर्कलवरती जॉईन केला तर ती रेडियस असणार आहे आणि ती किती असणार आहे, 6 सेंटीमीटर. सपोज आता या ठिकाणी ए जॉईन केलेला आहे, ए पॉईंट दिलेला आहे. ए पॉईंट जर आपण जॉईन केला तर सी ए हे डिस्टन्स किती असणार आहे, हे डिस्टन्स असणार आहे 6 सेंटीमीटर. हे गिव्हन आहे आपल्याला. लाईन ए बी, आता ही लाईन आहे ए बी, हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. ही जी लाईन आहे ए बी लाईन इज अ टँजंट ऍट ए पॉइंटला टच झालेली सर्कलला आणि ही लाईन टँजंट आहे. म्हणजे हे डिस्टन्स, हे अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. का? कारण की आपण आता थेरम पाहिलेला आहे. तर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हा अँगल 90 डिग्री का लिहिलेला आहे, कारण की आपण थेरम पाहिलेला आहे टँजंट थेरम, की कुठल्याही सर्कलला जर टँजंट आपण ड्रॉ केली तर त्या पॉईंट पासून सर्कलला जी रेडियस असते त्या रेडियस सेगमेंटला टँजंट परपेंडिक्युलर असते. तर क्वेश्चन काय दिलेला पहिला, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. अँगल सी ए बी याचं मेजर किती असणार आहे, आपण आता पाहिलेलं आहे किती आहे, ते मेजर किती असणार आहे, 90 डिग्री. तर आपण रफ मध्ये एकदा सगळे सॉल्व्ह करून घेऊया. त्यानंतर पहिल्याचं आन्सर किती असणार आहे, 90 डिग्री. याचा आपण नंतर व्यवस्थित रिझन वगैरे व्यवस्थित लिहूया. पहिल्याचा आन्सर किती असणार, 90 डिग्री. अँगल सी ए बी इज 90 डिग्री. त्याला थेरम कुठला असणार आहे, टँजंट थेरमचं रिझन असणार आहे. त्यानंतर 2, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम द लाईन ए बी. आता ही लाईन ए बी आहे, ह्या ए बी पासून पॉईंट सी चं डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय, जे कमीत कमी डिस्टन्स असतं ते आपल्याला मेजर करायचं असतं. आता कमीत कमी डिस्टन्स म्हणजे जो परपेंडिक्युलर जर या ठिकाणी ड्रॉ केला तरच ते कमीत कमी डिस्टन्स असणार. सी पासून जर आपण इकडे जॉईन केला हा पॉईंट, तर तो डिस्टन्स, हे डिस्टन्स कमीत कमी नसणार आहे. त्याला आपण डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम द लाईन म्हणू शकत नाही. आपल्याला फक्त परपेंडिक्युलर टाकल्यानंतरच कमीत कमी डिस्टन्स मिळतं आणि परपेंडिक्युलर हा 90 डिग्री. म्हणजे सी ए हाच पॉईंट आहे आणि ए पॉईंट हा सर्कलवर आहे. कुठलाही सर्कलवरचा पॉईंट जर सेंटरला जॉईन केला तर ती रेडियस असणार आहे आणि ती रेडियस आपल्याला दिलेली 6 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी आन्सर किती असणार आहे, 6 सेंटीमीटर. ठीक आहे, आपण रिझन नंतर व्यवस्थित लिहूया. तिसरा जो क्वेश्चन आहे, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स बी सी. ए बी हे देखील आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचंय डिस्टन्स बी सी. म्हणजे बी पासून सी पर्यंत हे जर आपण जॉईन केलं, बी पासून सी जर आपण जॉईन केली तर हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचंय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करावं लागणार आहे सी ए बी, की ज्याच्यामध्ये ए 90 डिग्री आहे. म्हणजे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. पायथागोरस थेरम मधला स्पेशल ट्रायंगल आहे, कारण की दोन्ही साइड्स इक्वल आहेत. सी ए इज इक्वल टू ए बी. म्हणजे या ठिकाणी हा अँगल देखील, हा अँगल, दोन्ही अँगल इक्वल असणार आहेत, कारण की इक्वल साइडचे अपोजिट अँगल इक्वल असतात. हा जर 90 असेल आणि ट्रायंगलच्या तीनही अँगलची ऍडिशन किती असते, 180 असते. त्यातला एक अँगल 90 आहे, म्हणजे रिमेनिंग 2 अँगलची ऍडिशन 90 डिग्री यायला पाहिजे आणि त्यात ते दोन्ही अँगल इक्वल असणार आहे, कारण की अपोजिट साइड्स इक्वल आहे. म्हणजे 45 डिग्री हे असणार. हे किती असणार आहे, 45 डिग्री. हा देखील 45 डिग्री असणार आहे. दोन्ही 45 असणार आहेत. म्हणजेच आपण ट्रायंगल, स्पेशल ट्रायंगल देखील यूज करू शकतो, की त्या ट्रायंगलमध्ये 45 ची अपोजिट साइड आणि हायपोटेन्यूजचं रिलेशन दिलेलं आहे. तो थेरम देखील आपण यूज करू शकतो, किंवा पायथागोरस थेरम यूज करून देखील सीबीची लेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. तर ते आपण नंतर कॅल्क्युलेट व्यवस्थित करूया. आणि चौथा जो दिलेला आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी. म्हणजेच काय, ए बी सी चं मेजर किती येणार आहे, 45 डिग्री. आपण आताच पाहिलेलं आहे. त्याला रिझन काय दिलेलं आहे, कारण की हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे, त्यातला एक 90 डिग्री आहे आणि दोन्ही रिमेनिंग अँगल हे इक्वल आहेत, कारण की त्यांच्या अपोजिट साइड्स इक्वल आहेत. म्हणून हा अँगल किती असणार आहे, 45 डिग्री. तर आपण आन्सर्स पाहिलेले आहेत. आन्सर पाहिल्यानंतर आपण व्यवस्थित आन्सर व्यवस्थित लिहूया.
तर फेअर मध्ये आपण आन्सर लिहूया. क्वेश्चन नंबर 1 आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB अँड वाय. म्हणजे कुठला CAB आपण आता फाइंड आउट केली 90 डिग्री आहे. त्यासाठी रिझन कसं लिहायचं आपल्याला पहा. सोल्युशन मध्ये काय लिहिलेलं आपण म्हणजे रिझन लिहिताना की व्हॉट इज द क्वेश्चन परत लिहिलं आहे हिअर इन द फिगर AB इज टँजंट दॅट इज आपल्याला गिवन आहे. फिगर मध्ये AB टँजंट दिलेला आहे. त्यानंतर पॉइंट A इज ऑन द सर्कल. कारण की टँजंटचा तो प्रॉपर्टी आहे की टँजंट म्हणजे ज्या ठिकाणी टच झालेला असतो त्या ठिकाणच आपण टँजंट म्हणतो. म्हणून A हा टचिंग पॉइंट आहे. A इज अ पॉइंट ऑन टँजंट ऑल्सो ऑन सर्कल ऑल्सो. म्हणजे A हा कॉमन पॉइंट झालेला आहे, सिंगल पॉइंट कॉमन. नंतर अँड C इज सेंटर ऑफ सर्कल हे आपल्याला गिवन आहे. हे काय आहे गिवन आहे. म्हणून सेगमेंट CA इज द रेडियस ऑफ द सर्कल. कारण की कुठलाही सेगमेंट सर्कलच्या सेंटर पासून सर्कलच्या पॉइंटवर जॉईन केलं तर त्याला आपण रेडियस म्हणणार आहे. आणि आपल्याला रेडियस किती गिवन आहे 6 सेंटीमीटर गिवन आहे. देअरफॉर CA इज परपेंडिक्युलर टू द टँजंट AB. त्याला प्रॉपर्टी काय यूज केलेली आपण टँजंट थेरम जो आपण आता स्टडी केलेला आहे. थेरम आपल्याला काय सांगतो कुठल्याही सर्कलच्या टँजंटला त्या पॉइंट पासून जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्यापासून जर रेडियस ड्रॉ केली तर ती रेडियस परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणून अँगल CAB इज 90 डिग्री. हे आपलं पहिलं आन्सर झालेलं आहे. त्यानंतर सेकंड पाहूया. तर सेकंड काय आहे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB. तर फिगर मध्ये पुन्हा एकदा पहा. ही फिगर मी वरती ठेवलेली आहे. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB पासून C चं डिस्टन्स म्हणजे आपल्याला रेडियस विचारलेली. कारण की A हा कॉमन पॉइंट आहे इन बिटवीन टँजंट अँड सर्कल. ऑल्सो A इज ऑन द सर्कल, C इज द सेंटर. हे दोघांना जॉईन करणार पॉइंट जो असणार आहे ती रेडियस असणार आहे. रेडियस आपल्याला दिलेली 6 सेंटीमीटर. वर्डिंग मध्ये कसं लिहिलेलं आपण to calculate distance of point C from line AB we have to draw perpendicular from point C on the line AB. कारण की कुठल्याही लाईनचं डिस्टन्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या पॉइंट पासून आपल्याला त्या लाईनवर परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागतो. आणि CA इज अ परपेंडिक्युलर कारण की टँजंट थेरम आहे. हिअर CA इज अ परपेंडिक्युलर लाईन AB त्यातील टँजंट थेरम म्हणून CA परपेंडिक्युलर AB म्हणजे CA जे डिस्टन्स असणार आहे तेच त्या लाईनचं डिस्टन्स फ्रॉम पॉइंट C असणार आहे. हिअर A इज अ point on circle, C is the center of circle, CA is the radius of circle and it is given 6 centimeter. आलं लक्षात. म्हणून डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB 6 सेंटीमीटर. हे झालं आपलं सेकंड आन्सर. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन आहे तो तिसरा या ठिकाणी पहा. तिसरा काय दिलेला आहे डिस्टन्स AB आपल्याला दिलेलं आहे. डिस्टन्स AB हे आपल्याला दिलेलं आहे आणि त्या AB वरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स BC. AB आपल्याला हे डिस्टन्स दिलेलं आहे आणि AB दिलेलं आहे आणि आपल्याला CAB हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एक ट्रायंगल तयार होणार आहे. हा जर ट्रायंगल कन्सिडर केला आपण CAB त्यामध्ये A 90 डिग्री आहे कारण की AB ला CA परपेंडिक्युलर आहे. टँजंट थेरम आहे बरोबर आहे ना. कन्सिडर ट्रायंगल CAB हिअर. CAB इज 90 डिग्री. त्याला टँजंट थेरम आपण रिझन दिलेलं आहे. CA 6 सेंटीमीटर आणि AB 6 सेंटीमीटर आपल्याला गिवन आहे. CA रेडियस आहे. AB डिस्टन्स 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. त्यानंतर ट्रायंगल CAB इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. का कारण की हा राईट अँगल देखील आहे त्याचबरोबर दोन साइड्स या इक्वल देखील आहेत. म्हणजे हा ट्रायंगल काय झालेला आहे आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. आणि त्या ट्रायंगलची प्रॉपर्टी काय असते की रिमेनिंग 2 अँगल्स एक अँगल 90 डिग्री असतो रिमेनिंग 2 अँगल्स हे 45 डिग्री असतात. ही कुठली प्रॉपर्टी आहे आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगलची. कारण की हा जर आणि कुठल्या ट्रायंगलमध्ये तीनही अँगलची ऍडिशन किती असते 180 असते. त्यापैकी एक जर 90 आहे तर रिमेनिंग 2 अँगल्सची ऍडिशन 90 डिग्री पाहिजे. आणि त्याचबरोबर आयसोसेलेस अँगलमुळे असल्यामुळे ते दोन्ही इक्वल असणार आहेत. म्हणजे इक्वल किती असणार ते 45 डिग्री असणार आहे. आणि ह्या ट्रायंगलमध्ये प्रॉपर्टी काय असते आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचे. प्रॉपर्टी काय हायपोटेन्यूज BC इज इक्वल टू √2 इंटू रिमेनिंग साईड. तर रिमेनिंग साईड जी आहे आपली 6 सेंटीमीटर आहे त्याला √2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणून BC इज इक्वल टू 6 इंटू √2. हे झालं आपलं. ही प्रॉपर्टी स्पेशल प्रॉपर्टी आहे आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगलची. म्हणून आपण डिस्टन्स BC कॅल्क्युलेट केलेलं आहे 6 इंटू √2. आता त्यानंतर चौथा क्वेश्चन आपल्याला दिला आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहूया. चौथा सब क्वेश्चन काय व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. आता ह्या ट्रायंगल मध्ये पहा अँगल ABC म्हणजे ABC ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला मेजर हे फाइंड आउट करायचं आहे. तर आताच आपण पाहिलेलं की हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचबरोबर आयसोसेलेस ट्रायंगल देखील आहे. म्हणजे आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगलच्या तीनही अँगलची ऍडिशन 180 डिग्री पाहिजे. आणि आता एक अँगल आपल्याला 90 डिग्री दिलेला आहे रिमेनिंग 2 अँगलची ऍडिशन 90 डिग्री पाहिजे आपल्याला. कन्सिडर ट्रायंगल CAB. अँगल CAB इज 90 डिग्री दॅट इज टँजंट थेरम म्हणून आपण लिहिलेला आहे. नंतर CA आपल्याला काय दिलेलं आहे
CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. त्यानंतर रेडियस इथे नंतर AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर हे आपल्याला गिवन आहे. म्हणजेच ट्रायंगल CAB इज अन राईट अँगल आयसोसेलेस ट्रायंगल. काय झालेलं आहे? राईट अँगल आयसोसेलेस ट्रायंगल. मग राईट अँगल आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी काय आहे की त्याचे रिमेनिंग 2 अँगल्स हे 45 डिग्री असतात. म्हणजेच रिमेनिंग अँगल ACB म्हणजे हा अँगल किती असणार आहे? 45 डिग्री असणार. रिमेनिंग अँगल देखील 45 डिग्री असणार आहे. दोन्ही रिमेनिंग अँगल 45 डिग्री असतात. हे झालं आपलं आन्सर. हे आपल्याला हे विचारलं होतं. तर आपण 4 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. त्यानंतर पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. यानंतर क्वेश्चन नंबर 2 पहा. इन द ॲडजॉइनिंग फिगर, या फिगरमध्ये O इज द सेंटर फ्रॉम पॉइंट R, म्हणजे हा पॉइंट R आउटसाइड द सर्कल आहे. त्या पॉइंट पासून RM आणि RN आर द टँजंट सेगमेंट टचिंग द सर्कल ॲट पॉइंट M and N रिस्पेक्टिव्हली. बरोबर, हा N पॉइंट आहे, हा M पॉइंट आहे. आणि काय दिलेलं आहे? इफ OR, दिस डिस्टन्स OR इज 10 सेंटीमीटर and radius of circle is 5 centimeter, then what is the length of each tangent segment? ह्या दोन्ही सेगमेंटची टँजंट सेगमेंटची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. त्यानंतर what is the measure of angle MRO? दिस MRO म्हणजे हा मेजर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि what is the measure of MRN म्हणजे MRN म्हणजे हा पूर्ण अँगल देखील आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दोन्ही अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे. ही लेंथ टँजंट सेगमेंटची लेंथ, हा अँगल आणि पूर्ण अँगल फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल पॉइंट सर्कलच्या बाहेर आहे, त्यामुळे आपण टँजंट सेगमेंट थेरम यूज करणार. तो थेरम काय सांगतो? कुठलाही आउटसाइडचा जर पॉइंट असेल सर्कलचा आणि त्या पॉइंट पासून सर्कलला टँजंट ड्रॉ केले तर किती टँजंट ड्रॉ करू शकतो? जास्तीत जास्त 2 ड्रॉ करू शकतो. आणि दोन्ही टँजंट सेगमेंट हे कॉन्ग्रंट असतात, म्हणजे दोन्ही इक्वल असणार आहेत. म्हणजे हे जी काय लेंथ येईल दोघांची इक्वल असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ही लेंथ कशी फाइंड आउट करणार? त्यासाठी आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करावं लागणार. कुठला एक ट्रायंगल कन्सिडर करा. ORN म्हणजे आपल्याला हे जॉईन करावं लागणार. ON जॉईन करावं लागणार. ON जॉईन करू शकतो. त्यानंतर OM देखील आपल्याला जॉईन करावं लागणार. आलं लक्षात? मग ट्रायंगल आपल्याकडे तयार झालेला आहे ORN की ज्याच्यामध्ये आपल्याला रेडियस आणि टँजंट हा थेरम यूज करून हा अँगल किती असणार आहे? 90 असणार आहे. हा अँगल किती असणार आहे? 90 असणार आहे. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे ONR. यामध्ये N हा 90 डिग्री असणार आहे. राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. त्यानंतर हे डिस्टन्स जे रेडियस आहे N हा पॉइंट कॉमन पॉइंट आहे, सर्कलवर देखील आणि टँजंटवर देखील आहे. म्हणजे हा N पॉइंट आणि O पॉइंट जॉईन केले तर रेडियस तयार होणार आहे. रेडियस आपल्याला किती दिलेली आहे? 5 सेंटीमीटर दिलेली. OM देखील 5 असणार आहे. आणि टोटल OR किती दिलेलं आपल्याला? 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजे ट्रायंगल मधल्या 2 साइड्स आपल्याला माहित आहे, एक अँगल माहित आहे. ट्रिगोनोमेट्री आपण यूज करू शकतो. पायथागोरस थेरम आपण या ठिकाणी यूज करू शकतो. आणि NR रिमेनिंग साइडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. रफ मध्ये तुम्हाला आयडिया आली असेल. आता आपण फेअर मध्ये लिहूया. यानंतर आपण सोल्युशन पाहूया आणि एक क्वेश्चनचा आन्सर व्यवस्थित लिहूया. पहिला क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. म्हणजे RN आणि RM आपल्याला कॅल्क्युलेट करायची. फक्त आपल्याला थेरम माहित आहे की दोन्ही टँजंट ह्या कॉन्ग्रंट असणार आहेत. तर सोल्युशन पहा. सुरुवातीला गिवन काय काय ते आपण लिहून घेतलेलं आहे. गिवन आपल्याला दिलेलं आहे की सेंटर O आहे, तो सर्कल आहे. R इज द पॉइंट आउटसाइड द सर्कल. नंतर RM आणि RN आर द टँजंट टू द सर्कल. नंतर M and N पॉइंट्स आर ऑन द सर्कल. OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर दिलेली आहे. रेडियस 5 सेंटीमीटर दिलेली आहे. हे सगळं आपल्याला गिवन आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे RM आणि RN. त्याचबरोबर मेजर ऑफ अँगल MRO आणि मेजर ऑफ अँगल MRN हे फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन पहा. सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन करणार आहोत. जॉईंट ON आणि OM. फिगर मध्ये जर पाहिलं आपण तर आपण काय करतोय? जॉईन काय करतोय? OM आणि ON हे जॉईन करतोय. म्हणजे ह्या झाले रेडियस, कारण की N आणि M हे दोन्ही पॉइंट्स सर्कलवर आहेत. ते कॉमन पॉइंट्स आहेत. सर्कलचा पॉइंट आणि टँजंटचा पॉइंट तो कॉमन आहे. म्हणजेच O सेंटर सर्कलचा पॉइंट N जॉईन केला म्हणजे ही झाली रेडियस. O सेंटर सर्कलचा पॉइंट ऑन M म्हणजे M इज अ सर्कल पॉइंट ऑन सर्कल म्हणजे M आणि O जॉईन केलं तर ती झाली रेडियस. ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता रेडियस आपल्याला मिळालेली आहे. काय मिळालेली आहे? जॉईन जर केलं आपण या ठिकाणी आपण जॉईन काय केलेलं आहे? जॉईंट पॉइंट्स ON अँड OM म्हणजे O इज द सेंटर ऑफ सर्कल आणि N आणि M पॉइंट्स आर ऑन द सर्कल. देअरफॉर ON आणि OM आर रेडियस सेगमेंट्स.
आणि रेडियस आपल्याला दिलेली 5 सेंटीमीटर, म्हणजेच ON आणि OM हे झालेले 5 सेंटीमीटर हे आपल्याला मिळालेले. आता ट्रायंगल कन्सिडर करायचं आपल्याला ORN, जो सर्कल मध्ये आपण फक्त ट्रायंगल कन्सिडर करतोय. R इज आउटसाइड द सर्कल, O इज द सेंटर आणि M पॉइंट इज ऑन द सर्कल. बरोबर आहे. O इज द सेंटर, M इज ऑन द सर्कल. हा ट्रायंगल आपण कन्सिडर करतोय. या ट्रायंगल मध्ये OM इज द रेडियस, हे आताच आपण पाहिलेलं आहे, आणि OR आपल्याला 10 सेंटीमीटर गिवन आहे. O ही रेडियस असल्यामुळे 5 सेंटीमीटर दिलेली आहे. RM इज टँजंट ऍट पॉइंट M, हा टँजंट आपल्याला गिवन आहे, सर्कलवर टँजंट आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झालेला, कुठलाही थेरम आपण काय करतो, टँजंट थेरम काय आहे, कुठलाही टँजंट हा सर्कलच्या रेडियसला, त्या पॉइंट पासून सर्कलच्या रेडियसला परपेंडिक्युलर असतो. म्हणजेच OM आणि MR हे परपेंडिक्युलर असणार आहे. OM परपेंडिक्युलर टू RM. त्याला रिझन काय दिलेलं आपण, टँजंट थेरम हे रिझन दिलेलं आहे. म्हणजेच अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. आलं लक्षात, OMR इज इक्वल टू हा 90 डिग्री झालेला आहे. नंतर ही लेंथ आपल्याला 5 सेंटीमीटर रेडियसची आहे आणि MR ची लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची. बरोबर ना, टँजंटची लेंथ कॅल्क्युलेट करायची, परंतु OR हे आपल्याला 10 सेंटीमीटर गिवन आहे. आता हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. हा 90 डिग्री आहे, दोन साइड्स माहिती आहे. मग आपण पायथागोरस थेरम यूज करणार. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साइड्स, म्हणजेच OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. पायथागोरसचा थेरम यूज करून आपण RM म्हणजे रिमेनिंग साइड ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट केलेली. काय असणार आहे, OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. RM इज इक्वल टू OR स्क्वेअर मायनस OM स्क्वेअर, तिकडे ट्रान्सफर केलेला आहे. OR 10 दिलेला आहे, OM 5 दिलेला आहे, म्हणजे 100 मायनस 25, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर 75. स्क्वेअर रूट जर घेतलं तर 75चं स्क्वेअर रूट म्हणजे 25 इंटू 3, 25 परफेक्ट स्क्वेअर आहे, तो बाहेर येणार स्क्वेअर रूटच्या. RM इज इक्वल टू 5 इंटू रूट 3. आपल्याला पहिला आन्सर मिळालेला आहे. म्हणजे एका टँजंटची लेंथ 5 इंटू रूट 3. आणि आपल्याला थेरम माहिती आहे की कुठल्याही पॉईंट पासून, सिंगल पॉईंट पासून, आउटसाइड जो सर्कल पासून टँजंट जर सर्कल ड्रॉ केला तर त्या दोन्ही टँजंट ह्या कॉन्ग्रंट असतात. म्हणजे दुसऱ्या टँजंटची लेंथ देखील 5 इंटू रूट 3 सेंटीमीटर असणार आहे. ते आपण लिहूया. हिअर वी गॉट लेंथ RM, म्हणजे टँजंटची लेंथ मिळाली आपल्याला 5 इंटू रूट 3. त्याचबरोबर आपलं टँजंट सेगमेंट थेरम माहिती आहे की कुठल्याही दोन टँजंट, म्हणजे एका सिंगल पॉईंट पासून जर टँजंट काढल्या तर त्या कॉन्ग्रंट असतात. म्हणजे दोन्ही टँजंटची लेंथ किती असणार आहे, लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट इज इक्वल टू 5 इंटू रूट 3. किंवा आपण याला अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, अजून एक ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. दुसरा ट्रायंगल कन्सिडर करून देखील त्या दुसऱ्या टँजंटची लेंथ देखील आपल्याला एवढीच येणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला पायथागोरस थेरम यूज करावा लागणार आणि त्या टँजंटची लेंथ देखील 5 इंटू रूट 3 येणार. परंतु हा थेरम आपल्याला यूज करणं अतिशय चांगलं आहे. त्यानंतर दुसरा सब क्वेश्चन काय दिलेला आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. आता यासाठी आपण एक ट्रायंगल पुन्हा कन्सिडर करूया. आपल्याला विचारलेलं आहे अँगल MRO म्हणजे हा अँगल टँजंटचा जो अँगल तयार झालेला तो आपल्याला विचारलेला आहे. त्यासाठी आपण काय काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, ही लेंथ आपल्याला दिलेली आहे, OR दिलेली आहे, ही रेडियस दिलेली आहे आणि ही लेंथ आपण देखील कॅल्क्युलेट केलेली आहे. आता आणि हा 90 डिग्री आहे, कारण की टँजंट सेगमेंट टँजंटचा थेरम आहे. तर यावरनं पुन्हा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे OMR. आता ह्या ट्रायंगलमध्ये OMR इज 90 डिग्री, म्हणजेच हा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. आणि तीनही साइड्स आपल्याला माहिती आहेत, ही आपल्याला गिवन आहे, दोन्ही गिवन आहेत आणि ही आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. मग तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर OM इज हाफ ऑफ OR च्या हाफ आहे. मग अशी कंडिशन कधी असते तर आपल्याला एक स्पेशल ट्रायंगल माहित आहे की वी नो इन अ स्पेशल ट्रायंगल दॅट इज राईट अँगल ट्रायंगल पाहिजे. आणि 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री जर ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगल मध्ये अपोजिट साइड टू 30 डिग्रीच्या अपोजिट साइड जी असते ती हायपोटेन्यूजच्या हाफ असते. आता ही आपल्याकडे ऑलरेडी हाफ आहे, OM इज हाफ द OR इज हायपोटेन्यूजच्या हाफ OM आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आला, ह्या लेंथचा OMच्या अपोजिट जो अँगल असणार आहे तो किती असणार आहे, 30 डिग्री असणार आहे. कारण हा 90 डिग्री हायपोटेन्यूजच्या अपोजिट साइड आहे, त्याच्या हाफ ही साइड आहे, म्हणून हा अँगल 30 डिग्री असणार आहे. आपल्याला तेच विचारलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, OM इज साइड अपोजिट टू 30 डिग्री विच इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज. म्हणून अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. कारण याच्या अपोजिट हाफ साइडच्या अपोजिट जो अँगल असणार आहे MRO हा 30 डिग्री असणार आहे. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे
MRO इज इक्वल टू 30 डिग्री. त्याला यूज काय केलेलं आपण 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी. आलं लक्षात. ही जी प्रॉपर्टी आपण यूज केलेली ती प्रॉपर्टी फार महत्वाची आहे. तर ह्या प्रॉपर्टीनुसार अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. सिमिलरली आपण जो दुसरा ट्रायंगल जर कन्सिडर केला, रिमेनिंग ट्रायंगल जो आहे तो जर कन्सिडर केला ORN, त्यामध्ये हा N अँगल 90 डिग्री असणार आहे. पुन्हा एकदा ही OR 10 सेंटीमीटर आहे, ON 5 सेंटीमीटर आहे आणि ही कॅल्क्युलेट केलेली NR 5 × √3. म्हणजे ट्रायंगलचे तीनही साईड आपल्याला माहिती आहे. पुन्हा एकदा ही साईड ON इज हाफ द OR, म्हणजेच कंडिशन पुन्हा एकदा तीच असणार आहे. सिमिलरली वी कॅन कॅल्क्युलेट अँगल NRO इज इक्वल टू 30 डिग्री बाय कन्सिडर अँगल ONR. हा ट्रायंगल कन्सिडर करून आपण अँगल NRO हा 30 डिग्री हे प्रूव्ह करू शकतो. आणि आपल्याला नंतर काय विचारलेलं आहे, अँगल MRN विचारलेलं आहे. तर आपली फिगर पुन्हा एकदा पहा, त्यामध्ये आपण एकदा डिस्कस करूया. आणि लास्टली आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. तर MRN आपल्याला विचारलेलं आहे. आता हा अँगल आपण 30 डिग्री कॅल्क्युलेट केलेला आहे. सिमिलरली हा अँगल देखील 30 डिग्री असणार आहे. म्हणजे दोघांची ऍडिशन केली की आपल्याला MRN मिळणार आहे. आलं लक्षात. म्हणजे दोघांची ऍडिशन करायची म्हणजे हा अँगल आपल्याला MRN मिळणार आहे. तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजेच अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO 30 डिग्री प्लस 30 डिग्री 60 डिग्री. तर हे झालं आपले फायनल आन्सर्स. क्वेश्चन नंबर 3 पहा. सेगमेंट RM and segment RN are tangent segments of circle with center O. O सेंटर असलेला सर्कल आहे. त्या सर्कलला RN आणि RM हे टँजंट आहेत. R हा सिंगल पॉइंट आहे. म्हणजे सर्कलच्या आउटसाइड पासून दोन टँजंट निघालेले आहेत. त्या दोन्ही टँजंट आपल्याला दिलेले आहेत. प्रूव्ह दॅट सेगमेंट OR, ही सेगमेंट O पासून R ला जर जॉईन केली ही सेगमेंट बायसेक्ट्स अँगल MRN. म्हणजे MRN हा जो अँगल आहे ह्या अँगलला ही बायसेक्ट करते. म्हणजे जे दोन अँगल तयार झालेले आहेत हे दोन्ही अँगल आपल्याला इक्वल दाखवायचे. त्याचबरोबर अँगल MON म्हणजे MON हा जो अँगल आहे ह्या अँगलला देखील बायसेक्ट करते. म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल आपल्याला इक्वल दाखवायचा आहे. आलं लक्षात. बायसेक्ट करते म्हणजे काय, जे अँगल तयार झालेले आहेत ते इक्वल दाखवायचे. म्हणजे या ठिकाणी आपण काय यूज करू शकतो बायसेक्ट दाखवायचं म्हणलं तर आपल्याला सगळ्यात सिंपल मेथड म्हणजे काय, दोन ट्रायंगल जे तयार झालेले आहेत OMR आणि ONR हे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपण दोन थेरम यूज करणार. एक टँजंट, जो दोन टँजंट तयार झालेले आहेत आउटसाइड दी सर्कल पासून जे दोन टँजंट आपण ड्रॉ करतो ते नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच काय, याचा अर्थ काय झालेला, ही साइड आणि ही साइड इक्वल असणार आहे. तर दोन ट्रायंगल मध्ये ही कॉमन आहे, OR इज कॉमन. आता त्यानंतर आपल्याला तिसरी साइड जर आपण इक्वल दाखवली तर आपण सांगू शकतो की दोन्ही ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट आहेत. तिसरी साइड काय आहे, OM आहे आणि ON आहे. दोन ट्रायंगल कुठले आहेत, OMR आणि ONR हे दोन्ही ट्रायंगल. आता दोन साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवलेला आपण, ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे, ही कॉमन साइड आहे. आणि तिसरी साइड जी आहे ही रेडियस आहे, कारण की N पॉइंट आणि M पॉइंट हे सर्कलवर आहेत. टँजंट जेव्हा आपण ड्रॉ करतो त्यावेळी टँजंटचा जो टचिंग पॉइंट असतो, कॉमन पॉइंट असतो, तो सर्कलवर असतो. हा पॉइंट सर्कलवर आहे, हा पॉइंट देखील सर्कलवर आहे. आणि सर्कलवरच्या पॉइंटला जर आपण सेंटरने जॉईन केलं तर रेडियस तयार होती. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स R असणार आहे, हे डिस्टन्स देखील R असणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आला, तीनही साइड्स इक्वल झालेल्या आहेत. म्हणजे साइड ह्या टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. आणि जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स देखील कॉन्ग्रुएंट असतात. करस्पॉन्डिंग साइड्स, करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. आणि तो थेरम यूज करून आपण प्रूव्ह करू शकतो की OR बायसेक्ट्स दिस अँगल, OR बायसेक्ट दिस अँगल. तर रफली तुमचा आयडिया लक्षात आले असेल. आपण फेअरमध्ये लिहूया. तर या ठिकाणी प्रूफ पहा. गिवन आपण लिहिलेलं या ठिकाणी सेंटर O इज द सेंटर ऑफ सर्कल, R इज द पॉइंट आउटसाइड द सर्कल, हे आपल्याला गिवन आहे. देअरफॉर सेगमेंट RM आणि सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट्स, हे देखील आपल्याला गिवन आहे. दोन्ही सेगमेंट टँजंट आहे आपल्याला गिवन आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की सेगमेंट OR ही सेगमेंट आहे, OR बायसेक्ट्स अँगल MRN आणि MON ह्या दोन्ही अँगल बायसेक्ट करते, प्रूव्ह करायचे. तर प्रूफ मध्ये सुरुवातीला काय लिहिणार आपण,
segment RM, segment RN are tangent segments, hence point M आणि N are on the circle. कारण टँजंट कधी काढू शकतो आपण, त्या सर्कलला टच केलेला पॉइंट असेल तरच ती टँजंट असणार, म्हणजेच M आणि N आर द पॉइंट्स ऑन सर्कल. नंतर सेगमेंट OM आणि सेगमेंट ON आर रेडियस सेगमेंट्स. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर M आणि N हे दोन्ही सर्कलवर आहेत. O हा सेंटर आहे. जर हे सेगमेंट जॉईन केले तर ते रेडियस असणार आहे. रेडियसची डेफिनेशन काय आहे, सेंटर पासून सर्कलच्या कुठल्याही पॉइंटला जॉईन करणारी सेगमेंट ती रेडियस असते. म्हणजे हे दोन्ही रेडियस असणार आहे आणि रेडियस नेहमी इक्वल असतात. सर्कलची रेडियस कुठे जर चेक केली आपण तर ती इक्वल असणार आहे. देअरफॉर हे रेडियस सेगमेंट, देअरफॉर OM इज इक्वल टू N, कारण हे रेडियस ऑफ द सर्कल आहे. ऑल्सो सेगमेंट RM इज इक्वल टू सेगमेंट RN. आता सेगमेंट RM आणि RN काय आहेत, टँजंट आहेत फ्रॉम द आउटसाइड ऑफ द सर्कल. एकाच पॉइंट पासून निघाले टँजंट्स आहेत, म्हणून टँजंट सेगमेंट थेरम नुसार आपण म्हणू शकतो की सेगमेंट RM इज इक्वल टू सेगमेंट RN. आता ह्या OM आणि ON इक्वल आहे, नंतर RM आणि RN इक्वल आहेत. आता ट्रायंगल कन्सिडर करायचं आपल्याला OMR आणि ONR. या फिगरमध्ये, आपल्या फिगरमध्ये दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत. दोन ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करायचे आहेत, OMR आणि ONR. तेच ट्रायंगल या ठिकाणी मी सेपरेट ड्रॉ केलेले आहेत. तेच ट्रायंगल या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत, OMR आणि ONR इनलार्ज करून थोडेसे मी ड्रॉ केलेले आहेत. आता दोन्ही ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवणार आहोत. त्यासाठी आधी जे आपण प्रूफ केलेलं आहे की ON इज इक्वल टू N, ह्या ट्रायंगलची एक साइड OM आणि ON हे इक्वल दाखवलेले आहेत. नंतर RM आणि RN देखील इक्वल आपण लिहिलेले आहेत. त्या ठिकाणी लिहूया आपण. सेगमेंट OR इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OR, कारण की कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगलसाठी. ही कॉमन साइड असल्यामुळे ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. नंतर सेगमेंट OM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OM आणि ON, कारण की हे रेडियस आहे. आणि सेगमेंट RM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट RN, कारण की टँजंट सेगमेंट थेरम नुसार आपण ते लिहू शकतो. तीनही साइड आपल्या कॉन्ग्रुएंट झालेल्या आहेत. म्हणजे ट्रायंगल OMR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ONR. त्याला रिझन काय असणार आहे, साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंस. आता हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेले आहेत, म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग पार्ट्स देखील कॉन्ग्रुएंट असणार आहे. करस्पॉन्डिंग पार्ट्स म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल देखील कॉन्ग्रुएंट असणार आहे. ते आपण लिहूया. आता हिअर ट्रायंगल OMR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ONR. आताच आपण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजेच आता या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, अँगल ORM इज कॉन्ग्रुएंट टू ORN. त्याला रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ते आपण फिगरमध्ये एकदा पाहूया. तर आपण हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत, म्हणजे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल देखील कॉन्ग्रुएंट असणार. म्हणजे अँगल ORM इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ORN. आलं लक्षात. म्हणजे हे दोन्ही अँगल एकमेकांचे कॉन्ग्रुएंट्स आहेत. म्हणजे मेजर ऑफ दिस अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ दिस अँगल. मेजर ऑफ अँगल ORM, मेजर ऑफ अँगल ORM म्हणजे हा अँगल झालेला आहे, हा छोटा अँगल, बरोबर आहे की नाही, इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ORN म्हणजे हा इकडचा अँगल झालेला. दोन्ही अँगल हे इक्वल झालेले आहेत आणि त्याला रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. हे जर इक्वल असतील तर ही जी लाईन असणार ही बायसेक्ट करणार कुठल्या अँगलला, MRN, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. देअरफॉर OR बायसेक्ट्स अँगल MRN, कारण की अँगल MRN इज इक्वल टू अँगल ORM प्लस अँगल ORN. म्हणजे हे आपल्याला प्रूव्ह करायचं होते, आपण प्रूव्ह केलेलं. सिमिलरली आता हा अँगल पहा. ह्या अँगल मध्ये देखील दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असल्यामुळं आपण काय लिहू शकतो, अँगल ORM, दिस अँगल, हा अँगल ORM इज कॉन्ग्रुएंट. त्याला तर थोडं वेगळं साइन करावं लागेल, इज कॉन्ग्रुएंट टू दिस अँगल, कारण की करस्पॉन्डिंग अँगल आहे, हे दोन्ही अँगल करस्पॉन्डिंग आहेत. म्हणजे सिमिलरली वी कॅन राईट अँगल ROM इज कॉन्ग्रुएंट टू अँगल RON, कारण की ते करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स आहेत. या ठिकाणी लिहिले सिमिलरली ROM इज कॉन्ग्रुएंट टू अँगल RON, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहे. म्हणजेच मेजर ऑफ अँगल ROM इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल RON, आणि त्याचाच अर्थ काय आला, OR बायसेक्ट्स अँगल MON. हे आपल्याला प्रूव्ह करतो, ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, जर कुठल्याही ट्रायंगलमध्ये, कुठल्याही सर्कलमध्ये जर आउटसाइड पॉइंटवरनं टँजंट ड्रॉ केले तर ते दोन टँजंट इक्वल असतात. हे तर आपण टँजंट सेगमेंट थेरमनी पाहिलेलं आहे. पण त्याचबरोबर
जे दोन अँगल तयार होतील सेंटर पासून त्या पॉइंटला जॉईन केल्यानंतर तो जो सेगमेंट असतो तो सेगमेंट त्या अँगलला बायसेक्ट करतो, जे आपल्याला यावरनं लक्षात आलेलं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर? जस्टिफाय युअर आन्सर. आता ही फिगर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली नाही, परंतु आपण प्रूफ लिहिताना किंवा आन्सर लिहिताना आपल्याला फिगर ड्रॉ करायची. काय दिलेलं आहे? एक सर्कल दिलेला आहे, त्या सर्कलची रेडियस 4.5 सेंटीमीटर दिलेली. त्यानंतर काय विचारलेलं आहे? टू पॅरलल टँजंट्स मधलं डिस्टन्स विचारलेलं आहे. आता सर्कल जर घेतला, त्या सर्कलला टँजंट जर आपण ड्रॉ केली तर ती टँजंट आणि सर्कल यामध्ये फक्त एकच पॉइंट कॉमन असतो. मग ती टँजंट कुठल्याही पद्धतीने असू शकते. आता मी या ठिकाणी हॉरिझॉन्टल काढलेली आहे, परंतु ह्या डायरेक्शनला किंवा ह्या डायरेक्शनला किंवा ह्या डायरेक्शनला कुठल्या डायरेक्शनला असू शकते. मग एक जर टँजंट आपण काढली तर त्याला पॅरलल दुसरी टँजंट काढायची. आलं लक्षात? कंडिशन काय दिलेली? टू पॅरलल टँजंट्स, म्हणजे कुठल्याही दोन टँजंट जर आपण काढल्या तर त्या दोन टँजंट एकमेकाला पॅरलल पाहिजे आणि त्यातलं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता हे कसं कॅल्क्युलेट करणार? तर ओरली जस्ट रफली समजून घेऊया, त्यानंतर फेअरमध्ये आपण व्यवस्थित लिहूया. तर सेंटर ओ आहे आणि त्यानंतर ए पॉइंट, या पॉइंट पासून आपण एक टँजंट काढलेली आहे, बी पॉइंट पासून एक टँजंट काढलेली आहे. आता ओ आणि ओ सेंटर आहे, ए आणि बी हे पॉइंट सर्कलवर देखील आहेत. म्हणजे त्याचा अर्थ काय आला? तर आपण ओ आणि ए जॉईन केले, ओ आणि ए जर जॉईन केले तर हे काय असणार आहे? ही एक रेडियस असणार आहे. त्याचबरोबर ओ आणि बी जर जॉईन केले, ही सेगमेंट ही देखील रेडियस असणार आहे. कारण की ओ सेंटर पासून सर्कलवरच्या कुठल्याही पॉइंटला आपण जेव्हा सेगमेंट जोडतो ती सेगमेंट रेडियस असते. म्हणजे हे डिस्टन्स काय असणार आहे? आर. हे डिस्टन्स देखील आर असणार आहे. आर किती दिलेलं? 4.5. फक्त आपल्याला आता हे ए टू बी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय. आपण ए टू बी डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार? ए ओ प्लस ओ बी. पण कधी? जर ए ओ बी हे एकाच लाईनवर असतील तरच, ए ओ बी एकाच लाईनवर असतील तरच आपण ए बी इज इक्वल टू ए ओ प्लस ओ बी हे म्हणू शकतो. याला बेसिक कंडिशन काय पाहिजे? हे तिन्ही पॉइंट कोलिनियर पाहिजे. मग आपण हे जर कोलिनियर आहेत हे जर प्रूफ केलं तर आपल्याला डायरेक्ट ए बी म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी कुठली प्रोसिजर असणार आहे? दोन थेरम आपल्याला यूज करायचे आहेत. पहिला थेरम म्हणजे काय? ही जी टँजंट आहे, कुठली टँजंट सर्कलला, त्या सर्कलला जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तिथनं जर रेडियस ड्रॉ केली तर त्याला परपेंडिक्युलर असते. बरोबर आहे ना? टँजंट थेरम. त्याच पद्धतीने ही देखील टँजंट आहे ऍट पॉइंट बी, म्हणजे ओ बी जर रेडियस असेल तर हा अँगल 90 डिग्री असणार आहे. आता हा अँगल 90 डिग्री आहे म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे. त्याच्यानंतर ह्या लाईनला हा देखील परपेंडिक्युलर आहे कारण की हा 90 डिग्री आहे. आता यानंतर आपण एक कन्स्ट्रक्शन करूया. म्हणजेच एक आपण पॅरलल लाईन काढायची, दोन्ही टँजंटला पॅरलल लाईन काढायची थ्रू ओ. ओ पासून जर आपण एक पॅरलल सेगमेंट जर काढली तर आपल्याला त्यानंतर जस्ट एक कन्स्ट्रक्शन पहा. ही एक आपण पॅरलल लाईन ड्रॉ केलेली. आता ही जी लाईन आहे, सपोज आपण त्याला पी आणि क्यू हे नाव देऊया. हा पॉइंट ओ आहे, या ठिकाणी आपण नाव देऊया पी, पी ओ. आता OP इज पॅरलल टू BN, OP इज पॅरलल टू BN आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे. आणि त्या ठिकाणी OB इज ट्रान्सव्हर्सल, OB इज ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आपल्या कन्स्ट्रक्शन नुसार OP इज पॅरलल टू BN, OB इज अ ट्रान्सव्हर्सल. मग टू पॅरलल लाईनचा थेरम आपल्याला यूज करू शकतो आपण, जो इंटरनल अँगल्स आहेत. इंटरनल अँगल हा 90 डिग्री आहे, त्यामुळे हा अँगल देखील 90 डिग्रीच असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे हा 90 डिग्री का आहे, तर दोन पॅरलल लाईन मध्ये जर ट्रान्सव्हर्सल असेल तर इंटेरियर जे अँगल्स असतात ते एकमेकांचे, त्या दोघांची ऍडिशन 180 डिग्री असते. आलं लक्षात? म्हणजे अँगल NBO प्लस अँगल POB इज इक्वल टू 180 डिग्री असणार आहे. त्यापैकी अँगल NBO हा 90 डिग्री आहे कारण की आपण टँजंट थेरम यूज केलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ POB देखील 90 डिग्री असणार आहे. त्याच पद्धतीने हा अँगल AOP देखील 90 डिग्री असणार आहे. आलं लक्षात? म्हणजेच याचा अर्थ काय आला, जर आपण अँगल पाहिला AOB हा जर अँगल पाहिला तर हा 90 प्लस 90 म्हणजे
180 डिग्री असणार आहे. हा जो अँगल असणार आहे हा किती असणार आहे? 180 डिग्री असणार आहे. 180 डिग्री अँगल म्हणजेच काय? ह्या रेवर जे काय पॉइंट्स असतील ते सगळे एका स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ झाला AOB हे काय आहेत? सगळे कोलिनियर पॉइंट्स आहेत. आणि जर कोलिनियर पॉइंट्स असतील तर AB आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो? AO प्लस OB. आलं लक्षात? आता AO रेडियस आहे, OB रेडियस आहे, म्हणजे AB इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस म्हणजे 9.0 सेंटीमीटर. आलं लक्षात? प्रूफ आपण कसं केलेलं आहे? तर प्रूफ करताना आपण टँजंट थेरम यूज केलेला आहे, त्यानंतर पॅरलल लाईनचा थेरम देखील यूज केलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल, आपण फेरमध्ये लिहूया. आता सोल्युशन पहा. सुरुवातीला आपण या फिगरवरनं गिवन लिहून घेऊया आणि जे आपण कन्स्ट्रक्शन केलेले ते देखील आपण या ठिकाणी लिहूया. तर गिवन मध्ये काय काय येणार आहे? गिवन मध्ये येणार आहे आपल्याला लेट. सुरुवातीला आपण अजून करायचं लेट O इज द सेंटर ऑफ सर्कल. त्याच्यानंतर MA आणि NB आर द 2 पॅरलल टँजंट्स. पॅरलल टँजंट दिलेले आहेत, पण आपण MA आणि NB अजून केलेले आहेत ॲट पॉइंट A अँड B. and radius of circle is 4.5 cm given आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं डिस्टन्स AB. फिगर मध्ये पुन्हा एकदा पहा. O हा सेंटर आहे, त्याच्यानंतर MA आणि NB दोन पॅरलल टँजंट्स आहेत ॲट पॉइंट A आणि B रिस्पेक्टिव्हली. म्हणजे पॉइंट A आणि B सर्कलवर आहेत आणि रेडियस दिलेली आपल्याला 4.5 सेंटीमीटर. तर त्याच्यानंतर आपण सोल्युशन स्टार्ट करूया. तर सोल्युशन मध्ये सुरुवातीला कन्स्ट्रक्शन आपण केलेलं आहे. जॉईंट OA आणि OB हे दोन आपण जॉईंट केलेले आहेत. त्यानंतर ड्रॉ लाईन पॅरलल टू बोथ टँजंट्स. ड्रॉ लाईन पॅरलल टू बोथ टँजंट थ्रू O. बरोबर आहे की नाही? थ्रू या ठिकाणी लिहायचंय, किंवा लाईन OP लिहिलेला, पण OP ही पॅरलल आहे दोन्ही टँजंट्सला. हे आपलं कन्स्ट्रक्शन आहे. आता ते कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपल्याचा फायदा काय आहे तर ते आपल्याला नंतर लक्षात येईल. तर पुढच्या स्टेपमध्ये पहा काय केलेलं आपण. पॉइंट्स A अँड B आर बोथ ऑन सर्कल्स, कारण की ते टँजंटचे पॉइंट्स आहेत. म्हणून OA इज इक्वल टू OB दॅट इज इक्वल टू रेडियस दॅट इज 4.5 सेंटीमीटर. नाउ लेट प्रूव्ह दॅट पॉइंट्स AOB आर कोलिनियर. हे जर आपण प्रूव्ह केलं, पॉइंट्स AOB जर कोलिनियर आहे ते जर प्रूव्ह केलं, तर वी कॅन कॅल्क्युलेट AB ॲज AO प्लस OB. आलं लक्षात? या फिगर मध्ये पहा, जर आपण पॉइंट्स AOB हे जर आपण कोलिनियर आहेत हे जर प्रूव्ह केलं, तर आपल्याला AB ची लेंथ कॅल्क्युलेट करताना AO प्लस OB कॅल्क्युलेट करू शकतो. पण हे कधी शक्य आहे? जर आपण हे तिन्ही पॉइंट्स कोलिनियर असतील तर. आपल्याला माहिती आहे पॉइंट जर कोलिनियर असतील तर त्यामध्ये किती जरी सेगमेंट असल्या तर आपण त्याची ऍड करू शकतो. बरोबर? फायनल डिस्टन्स आता हे A आणि B आहे, यामध्ये समजा पॉइंट्स आहेत P Q R, तर हे सगळे कोलिनियर असतील तर या फिगर मध्ये पहा AB ही सेगमेंट आहे, हे सगळे कोलिनियर जर असतील आणि मध्ये PQR पॉइंट्स असतील तर आपण AB कसं कॅल्क्युलेट करू शकतो? AP प्लस PQ प्लस QR प्लस RB. परंतु ह्यासाठी काय पाहिजे? कोलिनियर पाहिजे. जर हे पॉइंट्स कोलिनियर नसतील, जर पॉइंट जर कोलिनियर नसतील, सपोज A पॉइंट इकडे आहे, P पॉइंट इकडे आहे, नंतर Q पॉइंट इकडे आहे, R पॉइंट इकडे आहे, B पॉइंट इकडे आहे, हे पॉइंट जर असे झिगझॅग असतील तर आपल्याला AB हे डिस्टन्स ह्या सगळ्यांचे ऍडिशन करता येणार नाही. सगळ्यांचे ऍडिशन करण्यासाठी काय कंडिशन पाहिजे? सगळे कोलिनियर पाहिजे. म्हणजे आपल्याला AB जर AO प्लस OB कॅल्क्युलेट करायचे असेल तर आपल्याला आधी प्रूव्ह करावं लागेल की AOB हे सगळे कोलिनियर आहेत. मग त्यासाठीच आपण करतोय की जर कोलिनियर दाखवले तर आपल्याला त्याची ऍडिशन घेऊन सांगता येईल, आपल्याला AB कॅल्क्युलेट करता येईल. मग त्यासाठी पहा काय करायचंय. इन द फिगर टँजंट MA अँड टँजंट NB आर परपेंडिक्युलर टू रेडियस OA अँड OB रिस्पेक्टिव्हली. कारण टँजंट थेरम आहे. फिगर मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल टँजंट ड्रॉ केली त्यामुळे त्या दोन्ही टँजंट रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच MA इज परपेंडिक्युलर टू OA आणि NB इज परपेंडिक्युलर टू OB. फिगर मध्ये जर पाहिलं तर लक्षात येईल आपल्या. या फिगर मध्ये जस्ट पहा AM इज परपेंडिक्युलर टू OA आणि NB इज परपेंडिक्युलर टू OB. हे आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच काय झालेलं आहे? अँगल MAO इज 90 डिग्री, अँगल NBO इज 90 डिग्री. आता नाउ OP इज पॅरलल टू NB. बरोबर आहे का? OP आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे सेंटरची लाईन, ती पॅरलल आहे एका टँजंटला. त्याचबरोबर OP इज पॅरलल टू अदर टँजंट. दोन्ही टँजंटला पॅरलल आहे. आपलं कन्स्ट्रक्शन आहे. आता काय करायचंय? एक टँजंट आणि आपलं कन्स्ट्रक्शन कन्सिडर करायचे. दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत. फिगर मध्ये पुन्हा एकदा पहा. या फिगर मध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत आता? ही NB इज पॅरलल टू OP
आणि OP इज पॅरलल टू A आपलं कन्स्ट्रक्शन आहे. ह्या दोन लाईन पॅरलल आहेत कन्सिडर करायचं. कुठलं OP आणि BN ह्या पॅरलल आहेत आणि त्याला ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करायची OB एका कंडिशनमध्ये. ही ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आपला आहे, पण त्याचबरोबर त्याचा जो इंटेरियर अँगल असणार आहे त्या दोघांची ॲडिशन किती असते 180 डिग्री. त्यापैकी एक 90 डिग्री म्हणजे दुसरा अँगल देखील 90 डिग्री असणार आहे. म्हणजे अँगल POB किंवा BOP हा 90 डिग्री आलेला आहे. तेच आपण या ठिकाणी लिहिलंय. आणि सेकंड केसमध्ये देखील अँगल हा जो अँगल असणार आहे POA किंवा AOB तो देखील 90 डिग्री येणार आहे, कारण की इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते दोन पॅरलल लाईनमध्ये. तर ते आपण व्यवस्थित लिहिलेलं आहे. आता जे आपल्याला आता डिस्कशन केलेलं ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. दोन पॅरलल लाईन कन्सिडर करून अँगल NBO प्लस अँगल BPO इज इक्वल टू 180 डिग्री. इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते. त्यापैकी एक अँगल NBO 90 डिग्री आहे, म्हणजेच अँगल BPO इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच पद्धतीने सिमिलरली कन्सिडर MA जी पहिली ट्रान्सव्हर्सल आहे ती आणि OP जी सेंटरची लाईन आहे ती पॅरलल लाईन्स आपण कन्सिडर केल्या आणि त्यावेळी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केलेली OA सेंटर टू A पॉइंट ती ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली. त्यावेळेस इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 डिग्री येते, म्हणजे अँगल MAO प्लस अँगल AOP इज इक्वल टू 180 डिग्री. त्यापैकी अँगल MAO हा 90 डिग्री आहे, म्हणजे दुसरा अँगल देखील 90 डिग्री येणार आहे. आता दोन्ही अँगल 90 डिग्री आलेले आहेत. परंतु जर आपण अँगल जर कन्सिडर केला अँगल AOB तर तो दोन अँगलचे ॲडिशन असणार आहे AOP प्लस BOP, म्हणजेच 90 डिग्री प्लस 90 डिग्री म्हणजे अँगल AOB किती आलेला आहे 180 डिग्री. आता हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला फिगर पुन्हा एकदा चेक करा. फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल. तर फिगरमध्ये पहा या ठिकाणी आपण हा अँगल 90 डिग्री आहे आपल्याकडं, हा अँगल 90 डिग्री प्रूव्ह केलेला आहे आणि हा अँगल देखील 90 डिग्री प्रूव्ह केलेला आहे. मग अँगल बघा AOB आपल्याला माहित नाही की हे कोलिनियर आहे, म्हणजे तो जो अँगल असणार आहे अँगल AOB इज इक्वल टू अँगल AOP प्लस अँगल POB. या दोन अँगलची ॲडिशन म्हणजे AOB असणार आहे. आता दोन्ही 90 डिग्री म्हणजे अँगल AOB हा 180 डिग्री असणार आहे. आणि 180 डिग्री अँगल जर असेल त्याचा अर्थ ती एक स्ट्रेट लाईन असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे अँगल AOB आपण 180 डिग्री प्रूव्ह केलेला आहे, याचाच अर्थ AOB ही स्ट्रेट लाईन असणार आहे. हे सगळे पॉईंट एका स्ट्रेट लाईनवर आहे, ते आपण या ठिकाणी लिहिलंय. आता आपल्याला काय भेटलेलं आहे, वी गॉट अँगल AOB इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच पॉइंट्स AOB आर ऑन स्ट्रेट लाईन. त्याचाच अर्थ काय आला, A इज कोलिनियर टू O इज कोलिनियर टू B, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हे जर तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असतील तर आपण डिस्टन्स AB कॅल्क्युलेट करू शकतो, डिस्टन्स AO प्लस OB. आता डिस्टन्स AO आणि OB काय आहेत, रेडियस आहेत. O सेंटर आहे, A आणि B सर्कलच्या एंड सर्कलवरचे पॉईंट्स आहेत, म्हणजे OA रेडियस झाली, OB रेडियस झाली. रेडियस आपल्याला दिली 4.5. दोघांची ॲडिशन किती येणार आहे, डिस्टन्स AB इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. आपल्याला आन्सर काय होतं ते आपण लिहिलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक यू.